नमस्कार. घराबाहेर पडताना आपण चला जातो असे म्हणालो की मोठी मंडळी ओरडतात आणि चला येतो असे म्हणायला लावतात. घराबाहेर पडलेली व्यक्ती बाहेरच्या जगात वावरताना अनेक परिस्थितीतून जाताना असतं की शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणीचे तोंड देत काम संपवून घरी येते. या रोजच्या प्रवासात तिला कुठलाही त्रास होऊ नये, ती सुखरूप यावी म्हणून जातो असे न म्हणता येतो म्हणायची सवय आपल्याला लावली जाते. त्याचबरोबर आणखी एक सवय आपल्याला उपयोगी पडते. कोणतीही ते देवाला आणि घरातल्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून घराबाहेर पडण्याची सवय कधीही चांगली. आपण रोजच नोकरीला जात असतो किंवा व्यवसायासाठी बाहेर पडत असतो तरी घरामागे असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे सांगतो निघतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवी, कुलदेवता यांचे टाक आपल्या देवघरात असतात, त्यांनाही आपण निघतोच असं सांगून निघावं आणि घरी आल्यावर हातपाय धुवून देवासमोर दिवा लावून सुखरूप घरी आलो हे सांगावं. घरातील परिस्थिती आपल्याला नियंत्रणात असते, मात्र बाहेरच्या जगात कधी कोणते अनुभव येतील ते सांगता येत नाही. अशा वेळी आपला प्रवास सुखरूप व्हावा आणि दिवस चांगला जावा, सगळी कामे सुरळीत पार पाडावी म्हणून आपल्या कुलदेवतेचा निरोप घेऊन निघावे. रोजच्या दिनचर्यात ही सवय लावून घेतली तर त्याचे परिणाम दीर्घकाळ अनुभवता येतील. ज्योतिषशास्त्राबरोबर मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करता येते की ही सवय देवाशी आपले नाते दृढ केले जाते की रोजच्या संवाद नात्यांना ओलावा देतो. तसा संवाद ही भक्त भगवंतांचे नाते दृढ करण्याचे उपयुक्त ठरेल. फक्त आपल्या कामाच्या वेळी देवाशी संवाद न साधता रोज साधलेला संवाद दीर्घकाळ सकारात्मक परिणाम देईल आणि देव आपल्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास देईल. त्यामुळे तुम्ही देखील ही सवय लावून घ्या आणि फरक अनुभवा. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.